नमस्कार, मी मनीषा मोहन पाडावे. माझं लग्न 1981 साली झालं. मला इथे आल्यावर जवळ 30 ते 40 वर्ष झाली. परंतु इकडे आता पहिला आम्ही बैठाचेडमध्ये होतो तेव्हा आम्हाला एवढा काही त्रास नव्हता. पण इथे ह्या ट्रान्झिस्कामध्ये आल्यानंतर आम्हाला एवढा कंटाळा, म्हणजे आमच्या घरात ज्या मोऱ्या आहेत त्या सतत महिन्या 2 महिने सारख्या तुंबत राहतात. एवढे आमचे भरपूर हे प्रॉब्लेम झालेले आहेत. आणि सध्या त्यांनी बिल्डरने आम्हाला 270 पण सांगितले, पण आज 225 ते काम त्यांनी केलेलं आहे. पण आतलं काम इतकं बेकार आहे, ते कोणी जाऊन राहू शकत नाही. जरी आम्ही विकायला गेलो तरी त्याचं कोणी विकत घेऊ शकणार नाही, अशी जागा आहे. आणि इथे हवा नाही, प्रकाश नाही, हवा म्हणजे काहीच नाही तिथे. आणि घरात सगळं काय असेल तर वारा आला काय सगळं घरात कचरा वगैरे पडतो. आणि आम्हाला खरोखर फसवलेलंच आहे बिल्डरने. ॲग्रीमेंट झालेलं नाही. आम्ही ज्या बत्रा शेडमध्ये होतो त्या आम्ही सांगितलं आमचा काय जागेचा आमचा काय ते पुरावा आम्हाला द्या, ते देतो सांगितलं आणि अद्याप दिलेलं नाही. ॲग्रीमेंट झालेलं नाही. आणि आम्हाला बिल्डर सांगतो तुम्ही ॲग्रीमेंट देतो नंतर, पण अजून त्यांनी काय सुरुवात केलेली नाही. अवघ्या 14 जणांनी झालेली आहे, 15वी झालेली नाही. पण आमच्या अशा मागण्या आहेत की जेणेकरून सर्वांच्या मागण्या 4-4 दिवसांनी ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे. तो त्या वेळेला कबूल नाही. देतो म्हणून सांगतो पण देत नाही. ॲग्रीमेंट दिल्याशिवाय आम्ही कसं जाणार? आम्हाला हे काय मान्य नाही आहे. सरकारला काही मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? आम्ही खरोखर सर्व इकडची माणसं हे त्यांची आम्ही जागेसाठी लढतोय. आम्ही सगळी इथे मराठी माणसं आहोत. या जागेचा आम्हाला काहीतरी चांगला फायदा झाला पाहिजे. हां, आणि ह्या मुंबईतच आम्हाला राहायचं आहे. आणि ही जागा सोडून आम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आमच्या जागेतच आम्हाला राहायचं आहे आणि आमच्या जागेतच आम्हाला मरायचं आहे. आता आम्ही ह्या ह्याच्यात राहिलो, पण आमची जी मुलं आहेत त्यांना पण चांगली जागा मिळायला पाहिजे अशी आमची तरी आहे, इच्छा अपेक्षा आहेत.